नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णा पाटील देवसरकर तर उपसभापतीपदी श्रीपाल आडे। उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी 31 मे 2025 रोजी निवडणूक झाली होती। त्यामध्ये वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलच्या 18 पैकी 11 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आणि आज दिनांक 11 जून 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णा पाटील देवसरकर व उपसभापतीपदी श्रीपाल आडे यांची नियुक्ती करण्यात आली। उमरखेड तालुक्यातील ही उत्पन्न बाजार समितीची पहिलीच निवडणूक भारतीय जनता पार्टीने आपल्या मित्रपक्षासोबत लढविली व जिंकली। ही निवडणूक माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, जिल्हा समन्वयक नितीनभाऊ उतडा, आमदार किसनराव वानखेडे, डॉक्टर विजयराव माने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलचे निवडणूक जिंकली। नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी नितीनभाऊ बुतडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कृष्णापूर व बिटरगाव येथील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजयी रॅली काढण्यात आली। डीजेच्या तालावर या रॅलीला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरुवात झाली व पुसद रस्त्यावरील बिरसा मुंडा, नारायणराव वानखेडे, जेठमलजी माहेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून या रॅलीची सांगता करण्यात आली। या विजय रॅलीमध्ये डॉक्टर अंकुश देवसरकर, महेशभाऊ काळेश्वरकर, नितीनभाऊ माहेश्वरी, ॲडव्होकेट अनिलराव माने, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, प्रकाश दुधेवार सर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठलराव वानखेडे, परमानंद पाटील कदम, गजानन पाटील वाघमारे, जिनिंग प्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव माने, रोहितभाऊ वर्मा, दत्त दिगंबर वानखेडे, सरपंच शिवाजीराव रावते, श्रीधर पाटील देवसरकर, डॉक्टर आनंदराव राणे, चंदू पाटील वानखेडे, किशोरभाऊ तिवारी, ज्ञानेश्वर पाटील वानखेडे व शेकडो भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सतत तीनही संस्था ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये घेऊन आणण्यासाठी सर्वांचे आपले नेते आदरणीय नितीन भाऊ साहेब, आदरणीय माजी आमदार विजयवादी खडसे साहेब, उत्पन्न झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सत्यशोधक असे सर्वजण एकत्र येऊन आणि जी स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी बनवली होती त्या आघाडीला मतदार मायरूपी जनतेने बहुमत दिलेलं आहे आणि आज सभापती आणि उपसभापती पदावर वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचे दोनही संचालक या ठिकाणी निवडून आलेले आहे। त्या सर्व संचालकांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना विश्वास देतो की जी पद कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडनं गमावलेली आहे ती पद पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचं संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत राहील। आज या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रूपानं तालुक्यातील आणि मतदारसंघातील
5वी सहकारी संस्था ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात या ठिकाणी मायबाप रूपी जनतेनं दिलेली आहे। त्याबद्दल जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनतेला ही ग्वाही देतो की निश्चितपणानं तुम्ही ठेवलेल्या विश्वासावर भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी संस्थांवरील संचालक मंडळ कुठल्याही पद्धतीचा तडा जाऊ देणार नाही। निश्चितपणानं डबघवाईस आलेल्या या सर्व संस्था पुन्हा एकदा नावारूपास आणण्याचं काम आमचं संचालक मंडळ या ठिकाणी करेल। आज कृषी उत्पन्न बाजार समितीवर दोन्ही सभापती व उपसभापती आज ह्या ठिकाणी विजयी झाले आहेत। येणाऱ्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही आम्हाला विकास करावा लागेल तो निश्चित ह्या ठिकाणी मतदार बांधवांनी आम्हाला बहुमत दिल्यामुळं येणाऱ्या काळात निश्चित आम्ही त्यांचा मान सन्मान राखून विकास करून आणि मायबाप बंधू आणि भगिनींना ह्या ठिकाणी बहुमतानं आम्हाला विजयी केलं, त्याबद्दल सर्वांचे ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो।